नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी 12वीच्या CETचा रिझल्ट लागलेला आहे। तुम्हा सर्वांना खूप चांगले पर्सेंटाइल मिळालेले असतील अशी मी अपेक्षा करतो। मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपले PCMचे विद्यार्थी मित्र आहेत किंवा PCBचे विद्यार्थी मित्र आहेत, यामध्ये जर त्या ठिकाणी तुलना जर करायची झाली तर PCMचे जास्तीत जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी इंजिनिअरिंग साईडला जातात आणि PCBचे जे काही आहेत तर बऱ्यापैकी फार्मसीला जातात। आता PCMच्यांना देखील फार्मसीला जाता येतं, ही एक वेगळी गोष्ट झाली। पण यामध्ये आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर PCM आणि PCB या दोन्हीही ग्रुपचे विद्यार्थी आणखी एका फील्डमध्ये जाऊ शकतात आणि ते म्हणजे ॲग्री फील्ड। आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी खूप सारं मार्गदर्शन त्या ठिकाणी यूट्यूबवर असो किंवा इतरत्र अवेलेबल असतं। इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते चांगले आहेत किंवा फार्मसीचे कॉलेज कोणते अवेलेबल आहेत तर याबद्दल पुष्कळ माहिती विद्यार्थ्यांना मिळते। पण या उलट या ठिकाणी ॲग्री फील्डबद्दल मात्र फारच कमी माहिती विद्यार्थ्यांना या ठिकाणी अवेलेबल असते। बरेचसे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ग्रामीण भागातले असतात किंवा इव्हन शहरी भागातले विद्यार्थी देखील ॲग्री फील्डमध्ये जे काही 9 प्रोफेशनल डिग्री कोर्सेस आहेत तर याला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतात। खरं तर ॲग्री फील्डमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळालेले असतील तर नक्कीच तुमचं जे काही करिअर आहे तर ते खूप सुंदर होऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, याच दृष्टिकोनातून आपण एक छोट्याशा चार्टच्या माध्यमातून ॲग्री फील्डबद्दल आणि ओव्हरऑल ॲग्रीमध्ये कोणकोणते डिग्री कोर्सेस अवेलेबल आहेत आणि कोणकोणते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत याबद्दल अतिशय कमी वेळामध्ये आणि सुटसुटीत पद्धतीनं या ठिकाणी माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जर पाहायला गेलं तर ॲग्रीमध्ये या CETच्या माध्यमातून 9 वेगवेगळ्या डिग्री कोर्सेसला ॲडमिशन भेटतं। त्यामध्ये या ठिकाणी जे काही कृषी पदवी अभ्यासक्रम आहेत तर त्यामध्ये BSc ॲग्री हे आपण क्रमांक 1ला ठेवूया। BSc ॲग्री, खरं तर त्या ठिकाणी ॲग्री म्हटलं की BSc ॲग्री असं एक समीकरण बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये असतं। पण मित्रांनो, BSc ॲग्री सोडून देखील इतर महत्त्वाचे बरेचसे डिग्री कोर्सेस आहेत। त्यामध्ये BSc हॉर्टिकल्चर हे देखील एक महत्त्वाचा त्या ठिकाणी आपल्याला डिग्री कोर्स कन्सिडर करता येईल। 4 वर्षांचे हे या ठिकाणी प्रत्येक डिग्री आपल्याला त्या ठिकाणी कालावधी लागत असतो। BSc हॉर्टिकल्चरला मराठीमध्ये उद्यानविद्या म्हटलं जातं। ठीक आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही फळं किंवा इतर भाजीपाल्याची लागवड वगैरे जे काही असते तर त्याबद्दल शिकवलं जातं। त्यानंतर BSc फॉरेस्ट्री वनविद्या, त्यानंतर BSc फिशरी जे काही मत्स्य व्यवसायाबद्दलचं जे काही ज्ञान असतं तर ते BSc फिशरीमध्ये शिकवलं जातं। त्यानंतर BTech ॲग्री इंजिनिअरिंग। मित्रांनो, या ठिकाणी इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये येतं की मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, IT, कम्प्युटर सायन्स। पण मित्रांनो, या ठिकाणी ॲग्रीमध्ये देखील तुम्हाला इंजिनिअरिंग करता येते। साहजिकच याचे कॉलेजेस जे काही आहेत तर कृषी विद्यापीठांशी निगडीत असतात। त्यानंतर BTech फूड टेक्नॉलॉजी अन्नतंत्र म्हटलं जातं याला। या ठिकाणी 4 वर्षांचा हा जो काही डिग्री कोर्स आहे तर पूर्ण वेळ असा कोर्स आहे आणि खूप उत्तम असं भविष्य या माध्यमातून तुम्ही तयार करू शकता। त्यानंतर BSc कम्युनिटी सायन्स, ह्याला पूर्वी होम सायन्स म्हणायचे पण सध्या ह्याला कम्युनिटी सायन्स म्हटलं जातं। शक्यतो विद्यार्थी या ठिकाणी विशेषतः मुलं या BSc कम्युनिटी सायन्सकडे जात नाहीत, तरी देखील आपण याबद्दलची देखील माहिती घेणार आहोत। त्यानंतर BTech बायोटेक्नॉलॉजी। मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजी ही जी काही आहे तर BSc बायोटेक्नॉलॉजी असो किंवा इव्हन इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये देखील त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी ही ब्रँच तुम्ही नक्कीच ऐकलेली असेल। बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी ॲडमिशन घेण्याची तयारी देखील केलेली असेल। मित्रांनो, या ॲग्री मध्ये देखील या ठिकाणी BTech बायोटेक्नॉलॉजीमध्ये करता येतं। त्यानंतर सगळ्यात शेवटी एक नवीन अशी डिग्री या ठिकाणी ॲग्री फील्डमध्ये आलेली आहे। साधारणतः एक 10 ते 15 वर्षापूर्वी ही डिग्री आलेली आहे आणि ती म्हणजे BSc इन ABM। ABM म्हणजे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट। मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे कदाचित त्या ठिकाणी कृषीविषयक व्यवसाय असू शकतात आणि अशा विद्यार्थ्यांसाठी ABM जे काही आहे तर अतिशय उत्तम अशी डिग्री ठरणार आहे। यामध्ये जे काही फूड प्रोडक्ट्स असतात किंवा कृषीविषयक जे काही इतर उद्योगधंदे असतात तर याविषयी अतिशय त्या ठिकाणी मॅनेजमेंट जे काही असतं त्याचं म्हणजे या ठिकाणी एक व्यवसाय, कृषी हा एक उद्योग म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे तर त्या सगळ्या गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये शिकवल्या जातात। म्हणजे ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर एकूण या ठिकाणी 9 वेगवेगळ्या डिग्री तुम्हाला इथं पाहायला भेटतात आणि प्रत्येक डिग्री जी काही आहे तर तिचा कालावधी हा 4 वर्षांचा आहे, ही देखील तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, कालावधी 4 वर्ष आणि साहजिकच एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असे 8 सेमिस्टर तुम्हाला या प्रत्येक डिग्रीमध्ये पाहायला मिळतील।
त्यानंतर प्रवेशाची पात्रता, तुम्हाला नेमक्या कोणत्या एक्झाम्स पास करणं आवश्यक आहे. तर इथं या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, या 9 पैकी काही डिग्रीला त्या ठिकाणी तुमचं PCM चालतं, तर काही डिग्रीला PCB चालतं, तर काहीला PCM किंवा PCB यापैकी कोणताही ग्रुप असेल तरी देखील चालतं. तर या ठिकाणी प्रत्येक डिग्रीसाठीचा जो क्रायटेरिया आहे, पात्रतेसाठीची जी काही अट आहे, तर ती इथं मी सांगणारच आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला आणखी एक डोक्यामध्ये ठेवावं लागेल की ज्या डिग्रीला PCB चालतं तर त्यासाठी साहजिकच तुम्हाला PCBची CET चालते किंवा नीटचे मार्क्स देखील त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. आणि ज्या डिग्रीला त्या ठिकाणी PCM हा क्रायटेरिया आहे, तर तिथं या ठिकाणी PCMचे जे काही CETचे तुमचे पर्सेंटाईल येतं तर ते चालतात, किंवा इवन JEE जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन जी काही आहे तर त्याचे मार्क्स देखील कन्सिडर केले जातात. शेवटी तुम्हाला माहीतच आहे JEE किंवा नीट ज्या काही एक्झाम आहेत तर ह्या नॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत, त्यामुळं त्यांचे मार्क्स इथं ग्राह्य धरले जातात. सर्वप्रथम आपण BSc ॲग्रीबद्दल पाहूया. मित्रांनो, BSc ॲग्रीला तुमचा जो काही ग्रुप आहे PCB असेल किंवा PCM असेल तरी देखील, दोन्हीपैकी कोणताही ग्रुप असेल तरी देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. साहजिकच इथं तुमचे CETचे पर्सेंटाईल PCBचे असो किंवा PCMचे ग्राह्य धरले जातील, किंवा तुम्ही CET दिलेली नसेल तुमचे ॲडमिशन JEE किंवा नीट थ्रू देखील होऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी जी काही डिग्री आहे तर ती म्हणजे BSc हॉर्टिकल्चर. BSc हॉर्टिकल्चरसाठी देखील या BSc ॲग्रीप्रमाणेच PCBही चालतं आणि PCM देखील चालतं. तुमच्या इथं या ठिकाणी PCMच्या आणि PCBच्या दोन्हीपैकी कोणत्याही CETचे पर्सेंटाईल कन्सिडर केल्या जातात, त्यासोबतच नीट किंवा JEEचे मार्क्स देखील त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातात. BSc फॉरेस्ट्रीसाठी मात्र या ठिकाणी PCM चालत नाही. मित्रांनो, तुमचा ग्रुप BSc फॉरेस्ट्रीसाठी आणि त्यासोबतच BSc फिशरीसाठी कोणता असायला पाहिजे तर PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पाहिजे. आणि साहजिकच इथं तुमचा PCBमध्ये जी काही तुमची CET झालेली आहे तर त्यातले जे काही मार्क्स आहेत तुमचे तर ते देखील चालतील, किंवा जी नॅशनल लेवलची एक्झाम आहे PCB थ्रू कंडक्ट होणारी ती म्हणजे नीट, तिचे मार्क्स देखील त्या ठिकाणी चालतात. त्यानंतर मित्रांनो BTech ॲग्री इंजिनिअरिंग जर पाहायला गेलं किंवा BTech फूड टेक्नॉलॉजी या 2 डिग्रीसाठी मात्र PCB चालत नाही. तुमचा ग्रुप जो काही आहे तर तो PCMच पाहिजे. साहजिकच PCMची जी काही CET आहे त्याचे मार्क्स चालतात, किंवा नॅशनल लेवलची जी काही एक्झामिनेशन आहे JEE तिचे मार्क्स देखील चालतात. मित्रांनो, इथं या ठिकाणी पुढचे जर त्या ठिकाणी डिग्री जर पाहायला गेलं तर BSc कम्युनिटी सायन्स, BTech बायोटेक्नॉलॉजी किंवा BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या 3 डिग्रीसाठी मित्रांनो PCB देखील चालतं किंवा PCM देखील चालतं. आणि इथं साहजिकच तुमचे CETचे मार्क्स ग्राह्य धरले जातात, नीटचेही धरले जाऊ शकतात किंवा JEEचे देखील त्या ठिकाणी मार्क्स चालतात. मित्रांनो, यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो की इथं शासकीय कॉलेजेस किती येतं, गव्हर्नमेंट कॉलेजेस किती येतं. सर्वप्रथम हे तुम्हाला माहिती पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो जे काही ॲग्रीविषयक कॉलेजेस आहेत तर हे सगळे महाराष्ट्रामधल्या 4 कृषी विद्यापीठांतर्गत किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतात. महाराष्ट्रामध्ये जे काही 4 कृषी विद्यापीठ आहेत त्यामध्ये पहिलं एक महत्त्वाचं जे काही कृषी विद्यापीठ आहे ते म्हणजे कोकणातलं कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे काही आहे तर ते रत्नागिरी जिल्ह्यामधल्या दापोली या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर असं विद्यापीठ आहे मित्रांनो. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं विद्यापीठ ते म्हणजे मराठवाड्यातल्या परभणी या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे काही आहे तर या ठिकाणी आपल्याला परभणी या जिल्ह्याच्या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर या ठिकाणी राहुरी जे काही जिल्हा अहमदनगर आहे किंवा अहिल्यानगर जे काही आहे तर त्या ठिकाणी जे काही विद्यापीठ आहे राहुरीमध्ये तर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये एक कृषी विद्यापीठ आहे ते म्हणजे अकोला या ठिकाणी, ज्याचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. मित्रांनो, या 4 कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत या ठिकाणी वेगवेगळे जिल्हे त्या ठिकाणी डिवाईड झालेले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये जे काही शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर ते त्या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत काम करत असतात. इथं या ठिकाणी BSc ॲग्रीसाठी जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत मित्रांनो. एकूण 25 गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि एकूण त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 2248 सीट्स अवेलेबल आहेत. इथं या ठिकाणी BSc हॉर्टिकल्चरसाठी जर बघितलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्र मित्रांनो एकूण जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर ते 6 आहेत आणि ज्या सीट आहेत तर त्या 332 आहेत. इथं BSc फॉरेस्ट्रीसाठी 2 कॉलेजेस आहेत फक्त आणि सीट ज्या काही आहेत तर ते 82 आहेत.
BSc फिशरीसाठी एकूण फक्त एक कॉलेज आहे आणि 40 जागा आहेत। साहजिकच मित्रांनो तुम्ही इथं साहजिकच अंदाज बांधू शकता की BSc फिशरीचं कॉलेज हे कोणत्या विद्यापीठांतर्गत असणार, तर ते आहे कोकण कृषी विद्यापीठांतर्गत, कारण समुद्रकिनारा जो काही आहे तर त्याच भागाला आहे। त्याच्यानंतर ॲग्री इंजिनिअरिंग जे काही आहे तर याचे एकूण 5 कॉलेजेस आहेत आणि एकूण ज्या काही जागा आहेत तर त्या 304 आहेत। BTech फूड टेक्नॉलॉजी जे काही आहे तर याचे एकूण 3 कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस, आणि सीट आहेत 160। कम्युनिटी सायन्सचं जे काही कॉलेज आहे तर ते महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच ठिकाणी आहे, परभणी कृषी विद्यापीठामध्ये, आणि ज्या काही सीट आहेत तर त्या एकूण 60 आहेत, 60। त्यानंतर BTech बायोटेक्नॉलॉजीचे एकूण महाराष्ट्रामध्ये 2 कॉलेजेस आहेत आणि त्याची जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे तर ती 100 आहे, 100 आहे। आणि BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट जे काही आहे मित्रांनो हे एकच कॉलेज आहे या ठिकाणी मालेगाव, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातलं जे काही मालेगाव आहे, मालेगावमध्ये काष्टी नावाचं ठिकाण आहे तर तिथं हे कॉलेज आहे आणि एकूण ज्या काही सीट आहेत त्याच्या 60 आहेत। म्हणजे ओव्हरऑल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण 46 ॲग्री कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट ॲग्री कॉलेजेस, ज्यामध्ये एकूण 3346 एवढ्या सीट्स आहेत। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खाजगी कॉलेजेस देखील पाहू शकता, त्यांची संख्या तुम्हाला स्क्रीनवर दिसते। या ठिकाणी मित्रांनो BSc फॉरेस्ट्रीसाठी एकही प्रायव्हेट कॉलेज नाही आहे, BSc फिशरीसाठी एकही प्रायव्हेट कॉलेज नाही आहे आणि BSc कम्युनिटी सायन्ससाठी देखील एकही कॉलेज नाही आहे। ओव्हरऑल बाकीचे जे काही कॉलेजेस आहेत तर त्यांची संख्या तुम्ही पाहू शकता, एकूण 148 कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट ॲग्री कॉलेजेस पाहायला भेटतात आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी 13,240 इतक्या सीट्स आहेत। मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आता हे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, विद्यार्थी मित्रांचा सर्वात पहिला प्रिफरन्स जो काही असतो गव्हर्नमेंट कॉलेजला, एकतर गुणवत्तेच्या बाबत देखील हे कॉलेजेस खूप त्या ठिकाणी उच्च दर्जाचे असतात आणि त्यापाठोपाठ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे यांची फी देखील तुलनेनं फार कमी असते। मित्रांनो या ठिकाणी BSc ॲग्रीसाठीचे कॉलेजेस 25 आहेत, त्यामुळे सगळे कॉलेजेस काही मी इथं लिहिलेले नाही आहेत, पण पुण्यामध्ये जे काही शिवाजीनगरचं कॉलेज आहे अतिशय उत्तम असं कॉलेज आहे मित्रांनो, तर ते कॉलेज, त्यानंतर कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, कराड या सर्व ठिकाणी या ठिकाणी BSc ॲग्रीसाठीचे कॉलेजेस आहेत। या ठिकाणी BSc हॉर्टिकल्चरचे एकूण महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी कॉलेजेस आहेत, त्यामध्ये पुण्याचं जे काही शिवाजीनगरचं कॉलेज आहे ॲग्री कॉलेज ते देखील आहे, मालेगाव जिल्हा नाशिक, त्यानंतर अकोला, परभणी, दापोली आणि कुडाळ या 6 ठिकाणी या ठिकाणी आपल्याला BSc हॉर्टिकल्चरचे कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहायला भेटतात। BSc फॉरेस्ट्रीचे 2च कॉलेजेस आहेत मित्रांनो, एक म्हणजे अकोला कृषी विद्यापीठामध्ये आणि दुसरं म्हणजे दापोली कृषी विद्यापीठामध्ये। त्यानंतर BSc फिशरीचं कॉलेज एकच आहे कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिरगाव या ठिकाणी, ठीक आहे, एकच कॉलेज आहे, त्याची इंटेक कॅपॅसिटी देखील अतिशय कमी आहे, ती म्हणजे 40। त्यानंतर मित्रांनो BTech ॲग्री इंजिनिअरिंग, ठीक आहे, तर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय या नावानं ओळखले जातात हे कॉलेजेस आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी येतं, त्यामध्ये परभणी, राहुरी, काष्टी जिल्हा मालेगाव, अकोला आणि दापोली, 6 नाही एकूण 5 ठिकाणी हे कॉलेजेस आहेत। त्यानंतर BTech फूड टेक्नॉलॉजी, मित्रांनो BTech फूड टेक्नॉलॉजी जे काही आहे तर महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी याचे शासकीय महाविद्यालय येतं, कृषी महाविद्यालय, तर एकूण ते 3 जे काही ठिकाणं आहेत तर त्यापैकी काष्टी जिल्हा, त्या ठिकाणी मालेगाव जिल्हा नाशिक, त्यानंतर परभणीला एक आहे आणि यवतमाळला एक आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी BSc कम्युनिटी सायन्स या ठिकाणी एकच कॉलेज आहे, ते म्हणजे परभणी कृषी विद्यापीठांतर्गत किंवा परभणी कृषी विद्यापीठाच्याच त्या कॅम्पसमध्ये ते कॉलेज आहे। BTech बायोटेक्नॉलॉजी जे काही आहे मित्रांनो 2 ठिकाणी हे ॲग्रीचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्याला पाहायला भेटतात, यवतमाळ आणि लातूर या ठिकाणी, आणि शेवटी जी काही ABM आहे मित्रांनो तर ते मालेगाव त्या ठिकाणी, तिथं काष्टी या ठिकाणी हे आपल्याला कॉलेज पाहायला भेटतं। म्हणजे ओव्हरऑल मित्रांनो या ठिकाणी इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस भेटत असतील तर नक्कीच तुम्ही ॲग्री फील्डमध्ये प्रवेश घेऊ शकता। यापैकी त्यातही जर आणखी चांगले जर डिग्री कोणते असतील तर त्यामध्ये BTech फूड टेक्नॉलॉजी आहे, BTech ॲग्री इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर BSc त्या ठिकाणी ॲग्री देखील आहे, BSc ॲग्री। मित्रांनो बऱ्याचशा गव्हर्नमेंट पोस्टसाठी BSc ॲग्री ही जी काही आहे तर हिचा फायदा होत असतो। ॲग्री फील्डमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब आहेत, त्यातल्या त्यात मित्रांनो MPSCमधून देखील खूप साऱ्या पोस्ट ज्या काही येतात तर ते जे काही ॲग्री फील्डमधून ग्रॅज्युएट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। काही ज्या काही पोस्ट आहेत, उदाहरणार्थ तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यासारख्या पोस्ट ज्या काही येतात तर त्यांचं ॲग्रीमधूनच शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठीच येतं। इवन RFO सारखी जी काही पोस्ट असते, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, तर किंवा जे काही
विशेषतः फॉरेस्टशी संबंधित जागा असतात, तर त्यामध्ये तुमचं जर त्या ठिकाणी फॉरेस्ट्री झालेलं असेल, BSc फॉरेस्ट्री, तर या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 5% जागा या राखीव असतात. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही ॲग्री फील्डमधून जर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तर नक्कीच तुम्ही स्वतःचा काही व्यवसाय, कृषीविषयक व्यवसाय त्या ठिकाणी करू शकता. साहजिकच अशा ह्याच्यात BSc ABM जे काही आहे तर ते तुम्हाला खूप मदतीचं ठरू शकतं. तुम्ही कोकण किनाऱ्यातले किंवा तुम्हाला समुद्राविषयी आकर्षण असेल तर या ठिकाणी तुम्ही BSc फिशरी देखील, BFSC फिशरी देखील करू शकता. या ठिकाणी BSc ॲग्री, BTech ॲग्री इंजिनिअरिंग, BTech फूड टेक्नॉलॉजी याचे तर निश्चितच खूप जास्त फायदे येतं. गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो, या सगळ्या क्षेत्रांमध्ये, इव्हन रिसर्च फील्डमध्ये देखील तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ॲग्री विषयक या ठिकाणी जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी एक गोष्ट या ठिकाणी ॲग्रीच्या प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ असतो की एक्स्ट्रा मार्क्स जे काही भेटत असतात, एक्स्ट्रा पॉईंट्स जे काही भेटत असतात, तर ते नेमके कसे भेटतात, किती भेटतात, कोणत्या मुद्द्यासाठी किती पॉईंट्स भेटत असतात, तर त्याविषयी देखील एक छोटासा व्हिडिओ मी बनवणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला 20% गुण वाढवून मिळू शकतात जर तुम्हाला ते संबंधित क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करत असाल तर त्याबद्दलचा व्हिडिओ देखील लवकरच मी तुमच्यासमोर घेऊन येईल. मित्रांनो, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.